ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेच्या 79व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रीरामकृष्ण लीला प्रसंग आणि त्यातून भगवान श्रीरामकृष्णांचा साधक भाव याची आपण चर्चा करत करत आता 79वा वर्ग हा घडत आहे। आणि आत्तापर्यंत आपण जे काही चर्चा केली त्याचा थोडासा गोषवारा घेऊया तर आपण बघितलं की 1854 साली भगवान श्रीरामकृष्ण झामापुकूर कलकत्त्याहून येतात दक्षिणेश्वरी। त्या वर्षी हे जे असतं गंगेपूजेच्या दिवशी मंदिराचं उद्घाटन होतं आणि त्यानंतर तिथून त्यांची ती साधनेचा प्रवास सुरू होतो। आणि तो साधनेचा प्रवास जो सुरू होतो तो प्रथम त्यांना दर्शन जे घडतं त्यामध्ये चैतन्याचा महासमुद्र आणि त्या समुद्रात ते बुडत जात आहेत असं त्यांचं तो पहिला दर्शन। आणि त्याच दर्शनामध्ये त्यांना जगतजननी भवतारिणीचं दर्शनसुद्धा होतं, कारण की ते त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये मा असं म्हणून ते बेशुद्ध पडतात। म्हणजे हे दोन्ही दर्शन त्यांना पहिलेच ज्याच्यात झाले होते हे आपण बघितलं। त्याच्यानंतर त्यांनी दास्यभावाची साधना करून हनुमंताच्या भावाची साधना करून सीतेचं दर्शन प्राप्त केलं। त्याच्यानंतर भैरवी ब्राह्मणी आल्या, भैरवी ब्राह्मणी तिथे आल्या आणि त्यांची ती तंत्र साधना ही सुरू झाली। 64 तंत्र त्यात ते पारंगत झाले, सिद्ध झाले। त्याच्यानंतर वात्सल्य भावाची साधना जटाधारी आले होते, हे पण याची पण आपण सविस्तर चर्चा केली। आणि त्याच्यानंतर मधुर भावाची तर आपण खूपच सखोल चर्चा केली। आणि त्या मधुर भावामध्ये जे शेवटपर्यंत आपण जे बघितलं की त्यांना भगवान श्रीकृष्ण यांचं ते दर्शन लाभलं। आणि विशेष करून 2 दर्शन शेवटचे फार महत्त्वाचे। भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रत्येक दर्शनाचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते म्हणजे एक तर त्यांना
त्या इष्टाचं मूर्तीचं दर्शन व्हायचं आणि ती प्रतिमा, ती मूर्ती त्यांच्या शरीरात विलीन होऊन जायची. राधेचं दर्शन सुद्धा त्यांना झालं, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाचं दर्शन सुद्धा त्यांना लाभलं आणि या दोन्ही मूर्ती त्यांच्या शरीरात विद्यमान झाल्या, त्या विलीन झाल्या. आणि सगळ्यात शेवटचं एक दर्शन फार महत्त्वाचं जे होतं, भागवत भक्त भगवान एक. म्हणजेच काय की भगवान श्रीरामकृष्ण एकदा म्हणजे याच काळामध्ये दक्षिणेश्वरी राधाकांत मंदिराच्या समोर भागवत कथा सुरू असताना ते तिथे ऐकत होते भागवत, आणि अचानक भगवान श्रीकृष्णांच्या त्या प्रतिमेतून एक उज्ज्वल दिव्य प्रकाश निघाला आणि तो दिव्य प्रकाश निघून त्या भागवताची जी शास्त्र पुस्तक असते त्याला स्पर्श केला आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या हृदयामध्ये तो प्रकाश विलीन होऊन गेला. भगवान श्रीरामकृष्णांना आधी काही समजलं नाही की हा याचा अर्थ काय, पण नंतर लागलीच उमगलं की आई सांगत आहे की भागवत भक्त आणि भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेतून निघालेला प्रकाश, भागवत म्हणजे शास्त्र आणि ते स्वतः म्हणजे भक्त. भागवत भक्त भगवान हे एक, ही त्यांची अनुभूती. आणि याच्यानंतर त्यांनी अनेकदा या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केलेला आहे की भागवत भक्त भगवान हे एकच. आणि त्यानंतर जवळपास 3 ते 4 महिने ते भगवान श्रीकृष्ण यांच्या भावात सदा निमग्न असायचे. मी स्वतः श्रीकृष्ण आहे ह्याचा पण बोध, आणि एवढंच नव्हे तर माझ्या अवतीभोवती जे पण कोणी दिसत आहेत ते सुद्धा श्रीकृष्णच आहे असा बोध त्यांना सातत्याने होत असायचा. 3 ते 4 महिने अंदाजे असं घडल्यानंतर मग अचानक तिथे तोतापुरी यांचं तिथे आगमन होतं. पण त्यांच्या आगमनाने आणि त्यांची वेदांत साधना सुरू होणार त्याच्या आधी त्यांच्या मनाची स्थिती काय होती हे आपल्याला समजून देण्याकरता लीला प्रसंगकार ऋषी प्रवर शारदानंदजी महाराजांनी वेदांत साधनेकरता ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी भगवान श्रीरामकृष्णांच्या ठाई आधीपासूनच कशा उपलब्ध होत्या याचं फार सुंदर वर्णन 4 पॅरेग्राफमध्ये केले. आणि त्याची आपण थोडी चर्चा करून आणि मग आजपासून भगवान श्रीरामकृष्णांची वेदांत साधना हा अध्याय आपण सुरू करत आहोत. ही वेदांत साधना हा अध्याय सुरू करण्याच्या आधी एक गोष्टीबद्दल मी सर्वांची क्षमा मागू इच्छितो की मागच्या बुधवारी आपला वर्ग होऊ शकला नाही, आणि या गोष्टी आणि गेला जो मागचा बुधवार त्या दिवशी सुद्धा वर्ग होऊ शकला नाही काही अडचणींमुळे, आणि याबद्दल मी खंत व्यक्त करतो आणि क्षमासुद्धा व्यक्त करतो. कारण की या सगळ्या गोष्टी जेव्हा मनात येतात तेव्हा पुण्याचे मोठे महाराज भवानंदजी महाराजांची फार आठवण येते, कारण की त्यांना या गोष्टी बिलकुल आवडायच्या नाही. वर्गात खंड म्हणजे ते सहन करू शकत नव्हते आणि बऱ्यापैकी कान उघडणी करायचे. आणि 2 बुधवार चुकले म्हणजे रेग्युलरिटी चुकली, आज जरी हा वर्ग होत आहे तरी त्यांना या गोष्टी मुळीच आवडायच्या नाही. असो, प्रयत्न करूया की पुढच्या बुधवारीपासून हे वर्ग रेग्युलर करण्याचा पण प्रयत्न करूया. असो, तर वेदांत साधना भगवान श्रीरामकृष्णांची आणि त्याच्याकरता आवश्यक असणारी त्यांची मनाची भूमिका या संदर्भात लीला प्रसंगकार जे काही सांगतात की पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भगवान श्रीरामकृष्णांची ही जी अदृष्टपूर्व साधना जी होती, या साधनेचा स्तर आपण फार जास्त समजू शकत नाही. का समजू शकत नाही? जोपर्यंत आपण त्या सगळ्या मनाच्या स्तरापर्यंत पोहोचत नाही. आपण सर्वजण त्या मनात म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याग, पावित्र्य, ते वैराग्य जोपर्यंत येत नाही, आपण बौद्धिक स्तरावरती या गोष्टीचा आनंद किंवा एक उत्साह, एक स्फूर्ती, एक आश्चर्यचकित करणाऱ्या या सगळ्या म्हणजे एक स्थिती, या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभतात.
पण खऱ्या अर्थाने तो वैराग्य, ते पावित्र्य आणि त्या भावामध्ये घडून जाण्याची त्यांची जी एक अदृष्टपूर्व निष्ठा होती, ही आपण तेव्हाच समजू शकतो जेव्हा आपण स्वतः त्या स्तरावरती पोहोचूय. या मुद्द्यापासून लीला प्रसंगकार या वेदांत साधनेची सुरुवात करतात आणि पुढे ते म्हणतात की भगवान म्हणजे ठाकूरांची ही जी मधुरभावाची साधना पूर्ण झाल्यानंतर 3 महिने ते त्याच भावात होते आणि त्यानंतर मग त्यांचं मन प्रस्तुत झालं ही वेदांत साधना करण्याकरता. आणि त्याच्याकरता 4 गोष्टी ज्या आवश्यक आहेत, त्यातून पहिलीच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांचं मन कसं होतं, तर काम कांचन त्यागात दृढ प्रतिष्ठित होतं. काम कांचन त्यागात त्यांचं मन अत्यंत दृढ प्रतिष्ठित होतं. आता आपण एक बेसिक चर्चा करूया बंधू भगिनींनो, की पहा, भाव कोणताही असू देत, मग तो मधुर भाव असू देत, वात्सल्य भाव असू देत, दास्य भाव असू देत, किंवा कोणताही योग असू देत, म्हणजेच कर्मयोग असू दे किंवा भक्तियोग असू दे, प्रत्येक योगाचं किंवा साधनेचं आचरण करत असताना कामकांचन त्याग हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्णांचा त्यांचं जे मनाची जी ठेवण होती, बिलकुल लहानपणापासून पण बघतो की ते या त्यागाच्या पराकोटीचा त्याग त्यांच्या जीवनात आपल्याला सतत बघायला मिळतो. म्हणजे आपण जर असं म्हटलं की ते या त्यागामध्ये सुप्रतिष्ठित होते, तर त्यात काहीच अयोग्य ठरणार नाही. आणि विशेष करून आपण जेव्हा वचनामृत वाचतो बंधू भगिनींनो, तर जवळपास प्रत्येक पानावरती ते याच गोष्टीचे वारंवार उल्लेख करत असतात. आणि आपण माताजींच्या संदर्भात सुद्धा आपण बघतो की माताजींनी सुद्धा स्पष्टपणे म्हटलंय की भगवान श्रीरामकृष्ण यावेळेस आले होते, ते कशा करता, तर त्याग दाखवण्याकरता, ते त्यागाचे बादशाह होते, असा स्पष्ट उल्लेख ते एका ठिकाणी करतात. याच संदर्भामध्ये इथे लीला प्रसंगकार इतर संत सुद्धा त्यागाच्या बद्दल काय म्हणतात, तर ते तुलसीदासांचं उदाहरण देऊन ते सांगतात की तुलसीदास म्हणतात की जहां राम तहां काम नहीं, दुहु एक साथ, क्षमा करा, जहां राम तहां काम नहीं, जहां काम तहां राम नहीं, दुहु एक साथ मिलत नहीं, रवि रजनी एक ही ठाव. जहां राम तहां काम नहीं, म्हणजे जिथे कामना आहेत तिथे राम म्हणजे ईश्वर नाही, आणि जिथे ईश्वर आहे तिथे कामना नाही. आणि पुन्हा पुढे म्हणतात की हे जे दोन्ही आहेत, दुहु एक साथ मिलत नाही, रवि रजनी एक ही ठाम. रवी आणि रजनी म्हणजे, रवी म्हणजे सूर्य, रजनी म्हणजे रात्र, हे दोन्ही एकाच ठिकाणी कधीही राहू शकत नाही. तसंच राम आणि काम हे दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाही. जिथे कामना वासना आहेत तिथे राम नसणार, आणि जिथे राम आहे तिथे कामना वासना नसणार. आणि याच संदर्भामध्ये आपण जर भगवान श्रीरामकृष्णांची अदृष्टपूर्व त्यांच्या साधनेचा इतिहास जो आपण वाचतच आहोत, आणि हे वाचल्यानंतर आपल्याला हेच लक्षात येतं की त्यांच्या साधनेचा इतिहास याच एका वाक्याची सगळ्यात मोठी पावती आहे की त्यागाशिवाय आवश्यक ती आपल्या साधनेला ते बळ प्राप्त होणार नाही, किंवा जे आपल्याला इप्सित आहे मोक्ष ते सुद्धा प्राप्त होणार नाही. कामकांचनच्या त्यागावरच भगवान श्रीरामकृष्णांच्या सर्व साधनेचा बिलकुल आधारभूत स्तंभ आहे, मेन पिलर, की ज्याच्यावरती त्यांची पूर्ण साधनेची ही जी इमारत उभी आहे ती त्यांच्या त्यागावरतीच उभी आहे. आणि ते त्याग कसं आहे की ते त्याग त्यांनी कधी सोडलं नाही, एका क्षणाकरता सुद्धा, किंवा एक पण असा आपल्याला कुठे काही घटना वाचायला मिळत नाही की भगवान श्रीरामकृष्ण काही लौकिक गोष्टींकडे त्यांचं मन आकर्षित झालेलं आहे, कधी नाही. बिलकुल छोट्याच्या छोट्या गोष्टी पण जरी बघितल्या की जे त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या असून सुद्धा, एक छोटीशी घटना मला ज्या स्मरणात येत आहे, माताजी तेव्हा दक्षिणेश्वरी होत्या आणि भगवान श्रीरामकृष्णांना काही जुजबी, काही तिथे एक मानधनसारखं मिळायचं. आणि एकदा असं झालं की त्या मंदिरच्या
जे हे होते व्यवस्थापक, त्यांच्याकडनं काहीतरी चूक झाली बहुतेक, आणि जे काही मानधन त्यांना मिळायचं होतं त्याच्यापेक्षा फारच कमी मिळालं. पण ठाकूरांचं काही लक्ष नाही, माताजींचं मात्र लक्ष होतं. माताजींनी त्या संदर्भात त्यांना म्हणजे सांगितलं ठाकूरांना. तर ठाकूरांनी इतकी म्हणजे ज्याला म्हणतो की एका प्रकारे नाराजगी दाखवली या संदर्भात, की अरे जे ईश्वरा अधीन आहेत, जे ईश्वराचे शरणागत आहे, त्याला कधी कोणत्याही गोष्टीची कमी होत नसते. आणि तुमच्या मनात हे सगळं कसं काय आलं? पहा, म्हणायला गेलं तर किती म्हणजे फार छोटीशी गोष्ट, पण त्या संदर्भात सुद्धा भगवान श्रीरामकृष्ण अत्यंत त्यांनी या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. एवढंच नव्हे, माताजींना सुद्धा या संदर्भात त्यांनी सजग केलं की जे ईश्वरावरती पूर्णपणे निर्धारित होऊन जीवन जगतात, म्हणजे ते वाळलेल्या पत्रावळीसारखं, की जसं ती वाळलेली पत्रावळ जसं त्याला वायू घेऊन जाते आणि ती पत्रावळ कोणताही विरोध करत नाही, कधी एखाद्या झाडाच्या फांदीवर, तर कधी एखाद्या घराच्या छतावर, तर कधी एखाद्या शेतामध्ये, कुठेही ते वारं जाऊन त्या पत्रावळीला फेकत असतं, पण ती पत्रावळ कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही, विरोध करत नाही. तसं ठाकूरांचं जीवन होतं. आणि त्याचं कारण काय, की त्यांचा त्याग होता. आणि त्यांच्या त्या त्याग आणि त्या वैराग्यामुळेच बंधू भगिनींनो, की जेव्हा जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी ज्या ज्या भावाची साधना केली, त्या भावामध्ये त्यांना इतकं चटकन यश का मिळालं? पहा, आपण आत्ता चर्चा केली की पहिलं त्यांचं दर्शन ते तर नुसतं व्याकुळतेच्या आधारावरती होतं. दुसरं दास्य भाव, तंत्र साधना, वात्सल्य भाव, मधुर भाव, प्रत्येक भाव ते घेतात. आणि किती कमी काळामध्ये 1854 ते जवळपास जर 9 वर्ष पकडले पहिले, तर 1862-61 पर्यंत ह्या सगळ्या साधना, या सगळ्या भावाच्या साधना भगवान श्रीरामकृष्ण जणू काही जसं आपण करतो ना BSc MSc, त्या प्रकारे म्हणजे आपल्याला एक भाव म्हणजे साधण्याकरता किती जन्म घालवावे लागतात आणि घालवावे लागणार त्याचा काही ठाव ठिकाणा नाही. पण मुळात भगवान श्रीरामकृष्णांचं ते त्याग, वैराग्य आणि पावित्र्य इतकं जबरदस्त होतं की प्रत्येक भाव जे त्याच्यात त्यांचं मन घडत आहे आणि त्या भावामध्ये ते इतके निमग्न होऊन जात आहेत की सहज त्यांना बिलकुल त्या भावाचा टोक गाठण्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, किंवा ज्याला त्रास म्हणण्यापेक्षा त्यांना सहजगत्या त्या गोष्टी प्राप्त होत आहेत, हे आपण बघतो. त्यांच्या त्यागाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण ज्या एक घटना, ज्या आपण याच्या आधी त्याची चर्चा केलेली आहे, पण किती टोकाचं त्यांचं हे जे सगळं त्याग होतं, हे थोडंसं बघणं किंवा त्याची पुनर्चर्चा करणं हे नेहमीच आपल्याला प्रेरणादायी ठरत असतं. आणि म्हणून 1-2 घटना त्याचा उल्लेख मी इथे विशेष करून करू इच्छितो. या सगळ्या घटना बंधू भगिनींनो तुम्ही रामोक्ष संघाच्या अनेक साधूंकडनं ऐकल्या आहेतच आणि ऐकणार सुद्धा आहात. पण प्रत्येक वेळेस या घटनेचं रिपिटेशन करणं का गरजेचं आहे, की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो तो त्याग येत नाही, आपल्या जीवनामध्ये ती वाटचाल जोपर्यंत होत नाही, आपल्या जीवनातून ती आसक्ती या सगळ्या लौकिक गोष्टींप्रती मनामध्ये येत नाही, की नाही खूप झालं आहे, तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचं ज्याला म्हणतो की जितकं आपण चिंतन मनन करू त्यात आपल्याच कल्याण आहे. रामलाल दादा भगवान श्रीरामकृष्णांचे पुतणे हे त्यांच्याबरोबर तिथे राहत असत. आणि एके दिवशी असं झालं की भगवान श्रीरामकृष्णांची तब्येत काही नादुरुस्त होती आणि त्यांना बघण्याकरता एक डॉक्टर आले होते. आणि ते डॉक्टर भक्त होते, अर्थातच महेंद्रलाल सरकार वगैरे नाही, हे खूप आधीची गोष्ट आहे. आणि ते भक्त होते आणि भगवान श्रीरामकृष्णांची त्यांनी म्हणजे औषध उपाययोजना सगळी केली आणि ते निघून गेलेत. आणि त्या दिवशी रात्री भगवान श्रीरामकृष्ण झोपले आणि त्यांच्या शेजारीच रामलाल दादा सुद्धा होते. अचानक भगवान श्रीरामकृष्णांना असं काही बोध होऊ लागलं की त्यांच्या छातीवरती जणू काही एक मांजर आपल्या पंजाने असं ज्याला म्हणतो ना की बोचकारते जोरजोराने.
आणि त्यांना ते इतकं अस्वस्थ होऊ लागलं की ते ताडकन उठतात आणि मनात विचार करतात की नक्कीच या रामलालनी काहीतरी गडबड केली आज. नाही तर मला असं अस्वस्थ होण्याचं बोध कारण काय, झोपलेल्या रामलाल दादाला उठवतात आणि विचारतात की का रे, त्या डॉक्टरने याच्याकरता काही दिलं का. पहा आता काय संबंध आहे, रात्री झालेली आहे, आता झोपण्याची तयारी सुरू आहे आणि अचानक ते म्हणतात की तो डॉक्टर आला होता त्यांनी याच्याकरता काही दिलं का. आता ते बिचारे डोळे चोळत तर रामदादा म्हणतात की हो, त्या डॉक्टरांनी 5 रुपये दिले. म्हणे तू कोणाकरता दिले, माझ्याकरता की त्या तुझ्या काकी करता. तर त्याचं काही उत्तर देऊ शकले नाही, पण अर्थातच काकीला दिले काय आणि त्यांना दिले काय, ते यांच्या सेवेत लागणार आणि तू ते पैसे मला न विचारता का घेतले. ठाकूर इतके चिडले आणि इतके अस्वस्थ झाले आणि त्याला म्हटलं उद्या सकाळी उठल्या उठल्या ते पैसे परत कर. आणि तसं झालं आणि त्याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांना कुठे ते थोडे स्वस्थ झाले. म्हणण्याचा अर्थ काय की पहा, या सगळ्या गोष्टी इतक्या टोकाच्या आहेत. एक घटना तर इतकी विलक्षण की नक्कीच तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या सुद्धा आहे. माताजी दक्षिणेश्वरी आहेत आणि माताजींची ही सवय होती की रोज जेव्हा दुपारच्या वेळेस भगवान श्रीरामकृष्णांकरता ते जेवणाचं ताट घेऊन जात, तर थोडासा ठाकूरांना बडीशेप आणि ओवा हे फार आवडायचं किंवा पान खायला पण खूप आवडायचं. तर जे काही उपलब्ध असेल ते घेऊन जायच्या एका वाटीमध्ये आणि जेवण झाल्यावरती ठाकूर ते ग्रहण करायचे. एकदा असं काही झालं की काही ते बडीशेप आणि ओवा ते घेऊन जाणं विसरल्यात. तर ठाकूर फिरता फिरता जेवण झालं आणि बाहेर आले, नहबतकडे गेले आणि माताजींना थोडासा ते बडीशेप आणि ओवा मागितला. तर माताजींनी लागलीच त्यांच्या हातावरती ते बडीशेप आणि थोडा ओवा ठेवला. ठाकूरांनी ते तोंडात घेतला. आता ठाकूरांना बडीशेप आणि ओवा आवडतो म्हणून माताजींनी काय केलं, थोडीशी बडीशेप आणि ओवा त्यांच्या धोत्राच्या सोगामध्ये बांधला. ठाकूरांनी तो बघितला. आता याच्या नंतर जे घडलं ते फार म्हणजे माताजींच्या स्मृतिकथेत आहे बरं. हे बांधल्यानंतर आता ठाकूर पुन्हा वळले, आता आपल्या खोलीकडे जायचं त्यांना, पण त्यांना रस्ता दिसेनासं झालं आणि दिसेनासं झालं त्यांना अर्धबाह्य अवस्था प्राप्त झाली आणि स्वतःशी ते बोलू लागले. काय म्हणते आई, मी संचय केला, मी चूक केली, माझं शरीर मी गंगेत बुडवून देऊ. बरं मी माझं शरीर गंगेत बुडवतो असं म्हणत म्हणत ते आपल्या खोलीकडे न जाता, खोलीचा रस्ता दिसत नाहीये पण गंगेचा रस्ता दिसतोय. आश्चर्य, स्वतःच्या खोलीचा रस्ता दिसत नाहीये पण गंगेचा रस्ता दिसतोय आणि तिथे ठाकूर स्वतःचं शरीर घालवायला निघत आहेत आणि काय म्हणतात ते मुखाने, आई काय म्हणते की मी संचय केला. माताजी हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होते. माताजी आपल्या स्मृतिकथेमध्ये म्हणतात की मी इतके घाबरले तेव्हा मी युवती होती, स्पष्ट म्हणतात, आणि दिवसा मी बाहेर निघत नसे आणि अवतीभोवती बघत आहेत तर कोणीही दिसत नाहीये. पण तेवढ्यात मंदिरात काम करणारा एक कर्मचारी त्यांना दिसला. त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या करवी हृदयरामला बोलवलं. हृदयराम तेव्हा जेवत होता. जेवणाचं ताट त्यांनी तसंच सोडलं, कारण की जर मामीनी बोलवलंय म्हणजे काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात आलं. जेवता ताट सोडून हृदयराम येतात आणि येऊन बघतात तर ठाकूर चाललेले आहेत चांदणी घाटाकडे आणि माताजी सांगतात खुणेनी त्यांना लवकर घेऊन ये. आणि जसंच त्यांना ठाकूरांना बळजबरी पकडून घेऊन येतात, माताजी सांगतात की सगळ्यात आधी त्यांच्या त्या धोत्रातला बांधलेला बडीशेप तो पुरचुंडी ती सोडल्याबरोबर ठाकूर एकदम नॉर्मल. त्यागेश्वर उगीच नाही म्हणत आणि माताजींनी सुद्धा उगीच नाही म्हणताय की ते त्यागाचे बादशाह होते. ते त्यागाचे बादशाह होते. माताजींनी या सगळ्या गोष्टी आपल्या उघड डोळ्यांनी बघितलेल्या आहे म्हणून ते त्यांनी तसं म्हटलेलं आहे. तर म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या प्रती
कोणत्याही गोष्टीप्रती बिलकुल म्हणजे थोडं सुद्धा, म्हणजे ह्या तर छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, इव्हन मोठ्या गोष्टी आपण ते वाचतोच. लक्ष्मीनारायण मारवाडीची घटना, की कसे त्यांनी ते 10,000 रुपये देऊ केले आणि कसं भगवान श्रीरामकृष्णांनी त्याला स्पष्ट त्याचा नकार दिला. आणि त्यांनीच नव्हे, माताजींनी सुद्धा नकार दिला की जर मी हे पैसे स्वीकार केले तर हे शेवटी त्यांच्याच सेवेत लागणार आहे, त्यांच्याच सेवेत लागणार आहे. म्हणून माताजींनी सुद्धा त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. बंधू भगिनींनो, हे सगळ्या गोष्टी यांचं वारंवार असा उल्लेख का झाला पाहिजे? कारण की या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो सारख्या, तर त्याचे एक संस्कार आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि ते संस्कार आपल्याला त्या त्यागाकडे म्हणजे त्याग करण्याकडे आपल्याला ते प्रवृत्त करत असतात. आणि म्हणूनच या गोष्टीचं एक सारखी उजळणी ही झालीच पाहिजे. आणि विशेष करून जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्णांची वेदांत साधना ही आपण याची सुरुवात करत आहोत आणि त्याच्याकरता मन कसं पाहिजे त्याच्या सुरुवातच करतात कामिनी कांचन त्याग. तर त्या संदर्भामध्ये आपण बघतो की लीला प्रसंगकार ऋषीप्रभू म्हणतात की त्यांचं मन कसं होतं, हे संपूर्णपणे त्याग आणि वैराग्य, कामिनी कांचन त्याग यांनी त्यांचं मन, विशेष करून 9 वर्षाची त्या साधनेमुळे ते मन, त्यांचं मन कोणत्याही दृष्टीने लौकिक आकर्षणाकडे वळण्याचा त्यांचा काही म्हणजे प्रश्नच नव्हता. तर ही सगळ्यात पहिली गोष्ट की त्यांच्या जीवनात जी आपल्याला बघायला मिळते वेदांत साधनेकरता जी आवश्यक आहे आणि ती त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या उपलब्धच आहे, आणि ते म्हणजे कामिनी कांचन त्याग. त्याच्यानंतर दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं जे बघूया की नित्यानित्य वस्तू विवेक आणि इह अमूत्र फलभोग विराग. नित्यानित्य वस्तू विवेक. बंधू भगिनींनो, आता या सगळ्या गोष्टी कोणत्याही साधना करा तुम्ही, कोणत्याही भाव, तो मधुर भाव असू देत की मग तो दास्य भाव असू देत, पण प्रत्येक करता या गोष्टी नित्यानित्य वस्तू विवेक आणि इह अमूत्र फलभोग विराग हे आधी काय आहे हे थोडंसं बघूया. आणि मग ठाकूरांच्या जीवनामध्ये बंधू भगिनींनो 1854 पासून ही जी ठाकूरांची साधना सुरू झाली आणि वेदांत साधना त्यांनी जवळपास 1861 किंवा 62 म्हणजे जवळपास 9-10 वर्ष त्यांना इतर साधना करू त्याचे ऑलरेडी झालेले होते. पण तरी सुद्धा लीला प्रसंगकारांना असं का वाटलं की या सगळ्या गोष्टींची म्हणजे विवेचन व्हावं, तर या गोष्टी त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी अभ्यास करून हस्तगत केल्या होत्या. पण एखाद्या भक्ताने, एखाद्या साधकाने जर असा विचार केला की मला बिलकुल वेदांत साधनाच करायची आहे, तर त्याच्याकरता या गोष्टी आवश्यक आहे. आणि आपण जर विवेक चूडामणी आपल्यापैकी ज्यांनी अध्ययन केलं असेल तर सुरुवातीलाच या गोष्टी ते सांगतात की 4 गोष्टी साधन चतुष्टय एका साधकाच्या जीवनात जरुरी असतात. कोणत्या कोणत्या? तर विवेक, वैराग्य, शमदम आदी षडसंपत्ती आणि मुमुक्षत्व. तर हे तेच गोष्टी आपल्याला कशा ठाकूरांच्या ठाई आधीपासूनच उपलब्ध होत्या इतर साधना करून, हे फक्त ते आपल्याला सांगत आहे. तर विवेक जी गोष्ट आहे ते जे त्याग सांगितला तो त्याग विवेकातूनच आलेला आहे. आता ते आपल्याला नित्यानित्य वस्तू विवेक हे आपल्याला सांगणार आहे. इह अमूत्र फलभोग विराग. शब्दांच्या इतका लांबलचक तो शब्द आहे, त्यातून आपल्याला घाबरून जायचं काही कारण नाही आहे. इह अमूत्र फलभोग विराग याचा अर्थ काय थोडक्यात समजून घेऊया. अनेकदा काय होतं बंधू भगिनींनो की आपण समाजात बघतो की काही लोक असे असतात की जे सातत्याने खूप चांगलं काम करत असतात, दानधर्म करत असतात, इतरांची सेवा करत असतात. खूप चांगली गोष्ट आहे, केलीच पाहिजे. पण त्याचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? काही लोकांना काय वाटतं की हे सगळं केल्याने मला हा जो माझा जीवन आहे यात मला चांगले सुख सन्मान मिळणार आणि मृत्यूनंतर सुद्धा मला स्वर्गामध्ये चांगलं स्थान मिळणार, ही त्यांची भावना असते. आणि ते सत्य आहे. जितके सत्कर्म आपण करू तर त्या सत्कर्माच्या माध्यमातून
आपल्याला वर्तमान समाजामध्ये आपण जे जीवन जगत आहे तिथे सुख सन्मान मिळणारच, आणि शरीर गेल्यानंतर मग स्वर्गसुद्धा मिळणार, कारण की ते पुण्य ते इतकं असतं की ते पुन्हा त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वर्गसुद्धा मिळू शकतं. पण आपण सर्वजण साधक आहोत आणि साधकाचा उद्दिष्ट असतो मोक्ष. आणि म्हणूनच पहा, आपण जे काही सेवा कार्य करतो त्या सेवा कार्याच्या शेवटी काय म्हणतो? श्रीरामकृष्णार्पणमस्तु. म्हणजेच की या सेवा कार्यातून जे काहीही पुण्य अर्जन झालं असेल, ठाकूर हे सगळं तुमच्या चरणी आम्ही अर्पित करतो. आम्हाला फक्त तुमच्या चरणी काय पाहिजे? शुद्ध भक्ती पाहिजे. हे आपल्या साधकांचा ॲटिट्यूड, एक दृष्टिकोन असतो. एवढंच नव्हे, रामकृष्ण संघामध्ये तर आपण जे काही रोज जपध्यान करतो त्याच्या शेवटी काय करतो? आपण सर्वजण करतच असाल. सगळं जप ध्यान झाला की सगळ्यात शेवटी काय म्हणतो? जे ध्यान करतो, जे जप करतो त्याचं काही ना काही एक पुण्यफळ किंवा सुफळ हे असणारच. ते सुफळ आपण वापरतो का? आपण जर ते सुफळ वापरू लागलो तर आपली प्रगतीच नाही होणार आध्यात्मिक. आपण काय म्हणतो? जप झाल्यावरती जेव्हा प्रणाम करतो ठाकूरांना, की या जपाच्या माध्यमातून, या ध्यानाच्या माध्यमातून ठाकूर जे काही एक सुफळ पुण्यफळ हे जन्माला आलं असेल ते सगळं तुमच्या चरणी, मला फक्त तुमच्या चरणी फक्त श्रद्धा भक्ती लाभो, हीच माझी कळकळीची विनंती. त्यातून काय होतं की आपली खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती होत असते आणि आपण आध्यात्मिक मार्गावरती खऱ्या अर्थाने पुढे जात असतो. नाही तर काय होईल की पुण्य कमवले आणि पुण्य खर्च केले, पुण्य कमवले पुण्य खर्च केले, म्हणजे या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण कधी सुटणार नाही. जर आपण पुण्य कमवले, सत्कर्म केले, जपध्यान केलं आणि त्याचे जन्माला आलेले फळ त्याचा भोग केला, म्हणजे पुन्हा काय की चांगले कर्म करायचे, त्याचा भोग करून त्या फळाला संपवायचं, पुन्हा जन्म घ्यायचा. आपल्याला हे जन्म नको आहे, हे आपल्याला कळलेलं आहे. म्हणूनच आपण काय करत असतो की जे काही सत्कर्म करतो, जे काही जपध्यान करतो ते सगळं ईश्वराच्या चरणी अर्पित करतो आणि ठाकूरांकडनं फक्त त्यांच्या चरणी फक्त श्रद्धा भक्तीच मागत असतो. तर हे जे इह अमूत्र फलभोग विराग, म्हणजे या पृथ्वी लोकामध्ये आणि शरीर गेल्यानंतर स्वर्ग लोकामध्ये सुद्धा आम्हाला कोणतेच फळ नकोय. आम्हाला काय पाहिजे? तर ईश्वराच्या चरणी श्रद्धा भक्ती पाहिजे. म्हणजेच की आपण जे काही कर्म करतो त्याचे जे फल असतात ते फळाकडे आपलं संपूर्णपणे आपण त्याच्याप्रती वैराग्य आपण दर्शवत आहोत, आणि हाच साधकाचा ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन असला पाहिजे. आता भगवान श्रीरामकृष्णांमध्ये ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते. त्याचे काही उदाहरण आपण पुढे बघू. याच्या आधी आपण नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजेच विवेक विचार, हे कसं ठाकूरांच्या जीवनामध्ये बिलकुल तीव्र रूपाने आपल्याला बघायला मिळत असतं, आणि आपल्या जीवनात सुद्धा ते कसं असलं पाहिजे हे याची थोडी चर्चा करूया. आधी बघूया की नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे काय. वचनामृतमध्ये आपण वाचतो बंधू भगिनींनो, काय वाचतो की ठाकूर काय म्हणतात की ईश्वरच नित्य, ईश्वरच वस्तू, बाकी सगळी अवस्तू. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपण मोक्षार्थी आहोत, आपल्याला ईश्वर प्राप्त करून घ्यायचं आहे, तर आपल्यामध्ये एक विवेक शक्ती असली पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्यांना घेऊन आपण फार जास्त वेळ घालवत असतो त्या सगळ्या अनित्य आहे. त्या आपल्याला किती पण प्रिय जरी असल्या तरी त्या अनित्य आहे. हे जितके पण ज्याला लौकिक प्रलोभन म्हणतो, जमीन जुमला, पैसे, समाज प्रतिष्ठा, सत्ता, पैसा, सोनं नाणं, हे सगळ्या गोष्टी साधारणपणे प्रिय असतात, पण ह्या कशा अनित्य आहे. समाज प्रतिष्ठा आज आहे, उद्या नसणार कदाचित. आज आपल्या जवळ काही सत्ता आहे, उद्या कदाचित ती सत्ता जाणार. म्हणण्याचा अर्थ काय की जर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला तात्पुरतं सुख देतात, तात्पुरतं समाधान देतात, पण पुन्हा प्रश्न तोच आहे तात्पुरतं. आणि आपण साधक का झालेलो आहोत की आपल्याला
नेहमी करता समाधान पाहिजे. आपल्याला आपलं मन अशा ठिकाणी लागलं पाहिजे की जिथे आपलं मन सदा आनंदी, शांत आणि समाधानी असलं पाहिजे. आणि ईश्वराच्या चरणांशिवाय असं दुसरं कोणतंही स्थान नाही. म्हणून तर आपण हे सगळं सोडून ठाकूरांच्या चरणी आपण आश्रय घेण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा आश्रय घेतलेला आहे. आणि यालाच म्हणतात नित्यानित्य वस्तुविचार, की आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत, आज आहे उद्या नाही. एखाद्याकडे आज भरपूर पैसा आहे, पण काही कालचक्रामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, तर त्याच्याकडे तो पैसा राहत नाही. एखाद्याकडे सत्ता आहे, एखाद्याकडे काहीतरी समाज प्रतिष्ठा आहे, किंवा अजून अनेक गोष्टी असतात. अनेक लोकांना इंद्रियांचे सुख फार आवडत असतात. कुठेतरी जाऊन सिनेमा बघ, कुठेतरी जाऊन काहीतरी संगीत ऐक. पण या सगळ्या गोष्टी कशा असतात? तात्पुरत्या असतात. पण त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून काय अपेक्षित आहे? ईश्वराचरणी मन म्हणजे काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला तात्पुरतं सुख, समाधान, शांती देतात आणि कोणती गोष्ट आपल्याला नेहमी करता शांती, समाधान आणि सुख किंवा आनंद देणाऱ्या आहेत. तर ज्या गोष्टी नेहमी करता आनंद आणि समाधान देणाऱ्या आहेत त्या गोष्टींची निवड करणे, यालाच म्हणतात नित्यानित्य वस्तू विचार. आणि ज्या गोष्टी आपल्याला अनित्य आहेत, त्रिकाल बाधित आहेत, आज आहे उद्या नाही. कल्पना करा की हा टेबल मला फार आवडतो किंवा ही घड्याळ मला फार आवडते, पण मला हे लक्षात असलं पाहिजे की हे 4 दिवसाकरता ही घड्याळ माझ्याजवळ असणार. आज नाही तर उद्या ही घड्याळ नष्ट होणारच. म्हणून त्या घड्याळीकडे लक्ष न देता माझं संपूर्ण मन ईश्वराकडे लावणं, यालाच म्हणतात नित्यानित्य वस्तू विचार. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात आपण बघतो बंधू भगिनींनो, की त्यांच्या त्या म्हणजे वेदांत साधनेकरता हे नित्यानित्य वस्तुविचार फार जरुरी आहे. आणि त्यांच्या त्या 9 वर्षाच्या साधनेमुळे त्यांचं मन म्हणजे पहा कसं एक उलट प्रतिक्रिया असते, की आपण या लौकिक संसारामध्ये मधून मधून विवेक विचार करतो आणि ठाकुरांकडे येतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी दणके आपल्याला बसतात, आपण ठाकुरांकडे येतो. काहीतरी स्मशान वैराग्य आपल्या मनात जन्माला येतं, तात्पुरतं आपण ठाकुरांकडे येतो आणि पुन्हा संसारात गुरफटून जातो. पण ठाकुरांचं उलटं होतं, की ठाकूर सतत त्या 9 वर्षाच्या साधनेमुळे ईश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचारच करू शकत नव्हते. म्हणजे आपण मधून मधून ईश्वराचा विचार करतो, अधूनमधून विचार करतो. जेव्हा आपल्या जीवनात काही स्ट्रेस डेव्हलप झालं, तर चला आपण ठाकुरांकडे जाऊया, चला आपण मंदिरात जाऊया, चला आपण अमुक महाराजांना भेटूया. ही वृत्ती का निर्माण होते? की तेव्हा आपला विवेक जागृत होतं. मुश्किल काय आहे बंधू भगिनींनो, की आपलं विवेक जे जागृत होतं हे फार तात्पुरतं होत असतं, किंवा त्याच्यामध्ये ते उघडझाप होत असते. पण भगवान श्रीरामकृष्णांचं विवेक कसं होतं? हे सदा 24 तास तेवत असायचं. म्हणून ते कधी पण बघतो आपण की आपल्या जीवनात ते कधी पण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाही. मोठ्यातले मोठे प्रलोभन आले, चर्चा केलेली आहे, फक्त प्रसंग आहे म्हणून आपल्या पुढे मांडत आहे की त्यांच्या सुरुवातीच्या साधनेच्या काळामध्ये फार उन्मादासारखे ते वागायचे आणि अतिशय पावित्र्य जीवन जगल्याने ते तसं करत आहेत असं त्या मथुरबाबूंना त्यांची धारणा झाली आणि म्हणून ते त्यांना वाईट ठिकाणी नेतात. पण तिथे सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांची वागणूक होती की त्या सगळ्या स्त्रियांमध्ये त्यांनी जगज्जननीनाच बघितलं. म्हणण्याचा अर्थ काय? की ती नित्यानित्य वस्तू विवेक जो विचार तो तिथे सुद्धा जागृत होता. जेव्हा त्या लक्ष्मीनारायण मारवाडींनी 10,000 रुपये देऊ केले, तेव्हा सुद्धा त्यांचा तो नित्यानित्य वस्तू विचार तो सतत जागृतच होता. आणि त्यांच्या जीवनातले 2 छोटे प्रसंग घेऊन कसा नित्यानित्य वस्तू विचार करावा यातून ते लक्षात येतं. पहिलीच गोष्ट म्हणजे की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण 17 वर्षाचे असताना कामारपुकूर सोडून येतात
कुठे ते येतात कलकत्त्याला. आईला सतत असं वाटत, ही याची आपण चर्चा केलेली आहे, फक्त पुनरावृत्ती करत आहेत. या साधना, त्यांच्या या साधना काळातलीच ही हा जो चॅप्टर आहे, पूर्ण अध्याय त्यांचा साधक जीवन, याच्यामध्ये से आलेली घटना आहे की आईला सतत काळजी वाटते की अरे हा मुलगा 16-17 वर्षाचा गावामध्ये नुसतं रामायण ऐक, महाभारत ऐक आणि कोणतंही कार्य करत नाही, मग याचं कसं होणार भविष्यामध्ये, लग्नाची वेळ आलेली आहे. आणि असं चिंतन करून ते हा कलकत्त्याला जाईल. मोठा भाऊ रामकुमार तिथे फार सुंदर पद्धतीने तो आपल्या पायावरती उभा आहे. तिथे जाऊन हा काही 4 घरामध्ये काहीतरी पूजा करेल, कारण की ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झालेला. तर 4 घरात पूजा करेल, संस्कृत शिकेल, संस्कृत शिकवणार, त्यातून त्याला 2 पैसे मिळतील, त्याच्या संसाराला एक हातभार लागेल. अशा एका उद्देशाने आई त्यांना पाठवते रामकुमारांकडे. झामापुकूर नावाचे तो भाग. आणि तिथे आल्यावरती रामकुमार सुद्धा त्यांना 2-3 घरी पूजेचं कार्य देतात. आणि ते तेवढं पूजेचं कार्य करूनच संतुष्ट आहेत. संस्कृत शिकण्याकडे त्यांचं मुळीच लक्ष नाही. आणि हे बघून ते फार अस्वस्थ होतात. पण लहान भाऊ, त्यातून वडील नुकतेच वारलेले, त्याला काही बोलू शकत नाही, पण कधी ना कधी ते कान उघडणी करावीच लागेल. एक दिवशी जेव्हा ते म्हणतात की अरे तू थोडंसं संस्कृत शिक, ते स्वस्ती स्वस्तयन वगैरे हे सगळे पौरोहित्य कार्य करत जा, म्हणजे तुला 2 पैसे मिळतील. तर ते उत्तर लक्षात घ्या काय म्हणाले होते ठाकूर. ठाकूर म्हणाले होते रामकुमारांना, त्यांच्या मोठ्या भावांना, की दादा, मी काही पण लौकिक कमवण्याची विद्या शिकणार नाही. मी ती विद्या शिकणार की जी शिकल्याने मनुष्य जीवन सार्थक होतं. वंडरफुल. पहा हे उत्तर. आणि कितीदा ऐकावं आणि कितीदा याची चर्चा करावी की दादा, मी काहीही लौकिक कमवण्याची विद्या कधी शिकणार नाही. मी ती विद्या शिकणार की जी शिकल्याने मनुष्य जीवन सार्थक होतं. बंधू भगिनींनो, सार्थकता म्हणजे कशामध्ये असते की एखादी गोष्ट प्राप्त केल्यानंतर मग अजून काहीही प्राप्त करायची इच्छा होत नाही, त्याला म्हणतात सार्थकता. हे सार्थक शब्द आपण इतक्या सहजपणे वापरतो ना. कोणी आपल्याकडे खूप आवडते आपली व्यक्ती आली आणि खूप दिवसांनी आली, खूप वर्षांनी आली, अहो मी धन्य धन्य झालो, हो सार्थक झालं आमचं जीवन, हा सहजपणे म्हणतो. पण सार्थकतेचा अर्थ तसा नसतो. सार्थकता म्हणजे की एखादी गोष्ट प्राप्त केल्यानंतर मग आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासारखं काही उरत नाही, आणि ती म्हणजे फक्त ब्रह्मविद्याच होय. तर ठाकूर काय म्हणतात रामकुमारांना की मी लौकिक कमवण्याची कोणतीही विद्या शिकणार नाही. मी ती विद्या शिकणार की जी शिकल्याने मनुष्य जीवन सार्थक होतं. आणि खरंच मग ते दक्षिणेश्वरी येतात आणि त्यांचा तो साधक जीवनाचा प्रवास सुरू होतो. तर याला म्हणतात बंधू भगिनींनो विवेक करणे. की लौकिक कमवून मी काय करणार आहे, पैसे कमवून मी काय करणार आहे, तो माझा जीवनाचं उद्दिष्ट नाहीये. अजून 2 वाक्य जे आपण सर्वांनी वचनामृतमध्ये अनेकदा वाचलेले आहेत, फक्त त्याची पुनरावृत्ती करतोय. आणि कसं भगवान श्रीरामकृष्णांचं मन तयार होतं वेदांत साधने करता. नित्यानित्य वस्तू विवेक कशाला म्हणतात, फक्त तुमच्याकडे ते उदाहरण मांडण्याकरता सांगत आहे. ठाकूर एका ठिकाणी म्हणतात, भगवान श्रीरामकृष्ण एका ठिकाणी म्हणतात वचनामृतमध्ये की विचार कसा केला पाहिजे की पैशाने काय होत असतं. एक चांगलं घर, थोडं चांगलं चुंगलं खायला प्यायला, चांगलं कपडे लत्ते, पैशाने काही ईश्वर प्राप्त होत नसतो. म्हणून पैसा मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट होऊ शकत नाही. याला म्हणतात, म्हणजे ठाकूरच म्हणतात, याला म्हणतात विवेक विचार. पैसा हा जीवनाचा उद्दिष्ट होऊ शकत नाही. का? कारण की पैशाने ईश्वर प्राप्त होत नाही. आणि मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? ईश्वर लाभ. मनुष्य जीवनाचा उद्दिष्ट आहे ईश्वर लाभ, आणि तो पैशाने प्राप्त होत नसतो. म्हणून पैसा हा मनुष्याचा जीवनाचा उद्दिष्ट होऊ शकत नाही. हा विचार करणे याला म्हणतात नित्यानित्य वस्तू विचार करणे. आणि एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, ते म्हणतात की
विचार करावा की सुंदरीच्या शरीरात काय आहे. मल, मूत्र, मांस, मेद, त्या सगळ्या नाड्या, हाडं, हेच तर सगळं आहे. त्यानेच तर सगळं हे शरीर बनलंय. मग त्या शरीरावरती इतकी आसक्ती का? एक काल्पनिक गोष्ट एका ठिकाणी ऐकली होती की एक राजा होता आणि त्या राजाला एक राणी होती अतिशय सुंदर, आणि राजा खूप प्रेम करायचा त्या राणीवरती. अचानक पण एक दिवस असं काहीतरी घडतं की त्या राणीचा मृत्यू होतो. आता त्या मृतदेहाप्रती त्या राजाचे तितकंच प्रेम असणार का जितकं जिवंत असताना असणं शक्यच नाहीये. ते म्हणण्याचा अर्थ काय की हे जे शरीर आहे ज्याच्यावरती साधारण जीवाची खूप आसक्ती असते, ती कशाने बनलेली आहे, ते कशाने बनलेलं आहे, ते सगळं त्याचं एक विचार मनात आणावा. तेच बनलं म्हणजे कशाने, ते मलमूत्र आणि सगळं मेद, मांस, ते सगळ्या प्रकारच्या नाड्या आणि हाडं यांनी बनलेलं आहे. आता ते शरीर समजा आपल्या पुढे ठेवलं तर त्या शरीरापासून त्या शरीरावरती आपलं प्रेम होणार का? नाही होणार. म्हणजे तुमचं एखाद्या सुंदर स्त्रीचं शरीर पूर्णपणे असं त्याचं डिसेक्शन करून ते पोटातल्या सगळ्या आतड्या वगैरे सगळं काढून ठेवल्या बाहेर, तर त्याच्यावरती प्रेम होणार का? तर हे असं विचार करणं, त्यातून आपल्या मनात ती अनासक्ती निर्माण होत असते. आणि भगवान श्रीरामकृष्ण जे म्हणतात की सुंदरीच्या शरीरात आहे तरी काय, नुसतं काय, नुसतं ते सगळं मलमूत्रच भरलेलं आहे, तर त्याच्यावरती इतकी आसक्ती का? याला म्हणतात विवेक विचार. आणि हे असे काही उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण भक्तांना प्रेरित करायचं की कसं त्यांचं जीवन एक ज्याला म्हणतो की एक साधारण जीवनापासून कसं जीवनात एक विरक्ती किंवा वैराग्य किंवा नित्यानित्य वस्तू, नित्यानित्य विचार करून कसं आपल्या जीवनात वैराग्य येऊ शकेल. तर हा एक फार दुसरा आणि फार महत्त्वाचा पॉईंट होता. नित्यानित्य वस्तू विवेक आणि इहमूत्र फलभोग विराग. इह अमूत्र फलभोग विराग म्हणजे की जे काही चांगले कर्म करतो त्याचे फळ इथे पण नकोय, स्वर्गात पण नकोय. आम्हाला काय पाहिजे? ईश्वराच्या चरणी फक्त श्रद्धा भक्ती एवढंच पाहिजे. आता याचा पुढचा आणि अतिशय जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे की शमदम आदी षडसंपत्ती आणि मुमुक्षत्व. हे सगळे पॉइंट्स किंवा हे मुद्दे देऊन लीला प्रसंगकार ऋषीप्रवर साधानजी महाराज काय सांगू इच्छित आहेत की या सगळ्या गोष्टी एका वेदांतच्या साधकाला जरुरी असतात. साधन चतुष्ट आहे आणि ठाकूरांच्या ठाई या सगळ्या गोष्टी त्यांच्या 9 वर्षाच्या साधनेमुळे कसे सहजगत्या त्यांना उपलब्ध होते. आणि आपल्या पुढे त्यांनी का मांडले आहेत की आपण सुद्धा साधक आहोत, तर आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कामनी कांचन त्याग हा असला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक विचार असला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये इह अमूत्र फलभोग विराग म्हणजे पुण्यकर्माची कोणतीही अपेक्षा नसली पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. याच्या पुढची गोष्ट जी शमदम आदी तितिक्षा म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनात असल्या पाहिजे. त्याचं सविस्तर वर्णन थोडंसं करण्याचा प्रयत्न करूया. आपण जेव्हा साधारण लोकांकडे बघतो आणि त्यांच्या लौकिकाकडे बघून त्यांचं कौतुक करतो. कोणतं लौकिक? यांच्याकडे इतकी जमीन आहे, तितकं सोनं आहे, इतक्या गाड्या आहे, इतके नोकर चाकर आहे, इतकी त्यांची फॅक्टरी आहे. हे काय झालं? लौकिक संपत्ती. पण साधकाच्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे? साधकाच्या जीवनामध्ये षड संपत्ती असली पाहिजे. त्याच्या आधी एक अजून गोष्ट विशद करू इच्छितो बंधू भगिनींनो की 4 साधन चतुष्टय असं सांगितले गेलेलं आहे. साधकाच्या जीवनामध्ये 4 गोष्टी असल्या पाहिजे: विवेक, वैराग्य, शमदम आदी षड संपत्ती आणि मुमुक्षत्व. हे वेदांतचे बिलकुल बेसिक सिद्धांत आहेत. विवेक चूडामणीमध्ये याचा खूप सुंदर विशद केला गेलेला आहे. तर विवेक आणि वैराग्याची चर्चा आपण बऱ्यापैकी केली. आता षड संपत्ती, जसं लौकिक अर्थाने लोकांकडे जमीन जुमले असतात, सोनं नाणं असतं, तसंच साधकाच्या जीवनामध्ये षड संपत्ती म्हणजे काय?
6 प्रकारची संपत्ती त्याच्याकडे असली पाहिजे. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. या 6 गोष्टी साधकाच्या जीवनामध्ये असल्याच पाहिजे. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात ते कशा होत्या आणि आपल्या जीवनात कशा त्या येतील याची एक थोडासा एक धावताच एक आढावा घेऊया. कारण की तसं बघितलं बंधू भगिनींनो, तर पुण्याला आणि साताऱ्याला विवेक चुडामणीच्या वर्गामध्ये याच्यावरती खूप सखोल चर्चा झालेली आहे. तर तितकी सखोल चर्चा तर मी घेऊ शकणार नाही. त्याचं कारण काय आहे? कारण की आपण भगवान श्रीरामकृष्णांची वेदांत साधना याचं पण चिंतन करत आहोत. पण शक्य तितकं खोलामध्ये जाण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया, कारण की या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. काय काय त्या गोष्टी आहेत? शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. आणि सगळ्यात शेवटी मुमुक्षत्व. तर आज आपण थोडी चर्चा करूया शम याच्या संदर्भात, की एका साधकामध्ये शम हे असलं पाहिजे. शम म्हणजे नेमकं काय? तर हे करत असताना शम म्हणजे की आपल्या मनाला सतत विषयांचे दोष सांगून सांगून त्या मनाला विषयांपासून दूर नेणे. आपल्या मनाला विषयांचे जितके पण दोष आहेत ते सांगून सांगून, म्हणजे आपण जसं लहान मुलांना म्हणतो की अरे तू दूध पीत जा, चहा पीत नको जाऊ, चहामध्ये सगळं ऍसिडिटी होते, असं होतं तसं होतं. म्हणजे त्या चहाचे सगळे दोष जितके प्रकारचे सांगता येतील ते सगळे सांगून काय करतो, त्या मुलाला परावृत्त करतो की तू चहा नको घेऊ, तू दूध घे, किंवा तू फळ खा, किंवा तू पौष्टिक काहीतरी आहार घे. त्या मुलांना पण सांगतो की ते काय आजकाल सगळे फास्ट फूड निघालेले आहेत, तर फास्ट फूडचे दोष सांगून सांगून तू कसं पौष्टिक अन्न घेत जा, ते तुझ्याकरता कसं उपयोगी आहेत. म्हणजे त्या फास्ट फूडचे सगळे दोष सांगून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर बिलकुल त्याच धर्तीवरती या मनाला, म्हणजे जेव्हा आपण त्या मनाला सगळे मनाचं वृत्ती कशी असते, मनाची वृत्ती नेहमी असते विषयांकडे धाव घेण्याची. माताजी सुद्धा म्हणाले आहे की मन हे पाण्यासारखं आहे. नेहमी पाणी जसं वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावरती वाहत वाहत जात असतं, बिलकुल त्याच पद्धतीने मनाची जी एक संस्कारांमुळे जी एक प्रवृत्ती असते की विषय दिसले की त्याच्याकडे धाव घे, विषय दिसले की त्याच्याकडे धाव घे. पण विषयाशी मन गुंतलं म्हणजे काय होतं, ते ईश्वरापासून दूर जात असतं. आणि म्हणूनच शम कशाला म्हणतात, की शम त्यालाच म्हणतात की त्या शमाच्या त्या ताकदीच्या माध्यमातून, क्षमा नामक जी ताकद आहे त्याच्या माध्यमातून मनाला समजवणे की या विषयांमध्ये किती दोष आहेत, आणि ते दोष त्याला समजवून त्या मनाला विषयापासून दूर करणे. आता हे भगवान श्रीरामकृष्णांचे जीवनातले काही प्रसंग आपण आता बघितले. अजून एक दोन प्रसंग बघून आपल्याला हे लक्षात येईल की पहा, आपण आत्ताच चर्चा केली विवेक चर्चा करत असताना की भगवान श्रीरामकृष्णांना कोणी पैसे देऊ केले तर ते कसे नाराज झाले होते. तसंच एकदा आणि आपण आत्ता चर्चा केली की विवेक कसा करावा, तर पैशाने काय मिळत असतं, फक्त एक चांगलं घर, चांगलं चुंगलं काही खायला आणि चांगलं काहीतरी अंगावरती कपडे घालायला, पण त्याने ईश्वर लाभ होत नाही. तर मथुर बाबूंनी एकदा भगवान श्रीरामकृष्णांना ही विनंती केली की पहा, जीवनाचा काही भरोसा नाही आणि मी केव्हा ज्या जगाचा निरोप घेईन काही सांगता येत नाही. माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या नावाने, त्यांची खूप जमीन होती, तर तुमच्या नावाने काही जमीन, नदिया नावाचा एक जिल्हा आहे, तुमच्या नावाने ती जमीन लिहून देतो, तर त्यातून जे काही उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून आपला खर्च भागेल, असं त्यांनी विचार करून ठाकूरांना तो प्रस्ताव दिला. हे ऐकल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांनी, आपण सगळ्यांनी वाचलंच आहे की पायातले पायताण काढून त्यांच्या मागे धावले होते आणि अक्षरशः शिव्या देत म्हणाले होते की साला मला संसारी करू इच्छितो. तर मनाला हे सातत्याने समजवणे
की विषय हे मनुष्याला नेहमी ईश्वरापासून दूर नेत असतात आणि म्हणून त्या मनाला नेहमी विषयांपासून दूर ठेवणे, त्या शक्तीला असं शम म्हणतात. याचे अजून पण बरेच उदाहरणं आपण घेऊ शकतो. एकदा हृदयराम कुठून तरी, हा तर उदाहरण फारच बोलकं आहे, की एकदा हृदयरामने काय केलं, तो बरेच मध्ये मध्ये काहीतरी उद्योग करायचा दक्षिणेश्वरी असताना. तर त्याने कुठून तरी एक बछडं पकडून आणलं आणि ते बछडं पकडून आणलं आणि त्याला, त्या बछड्याला त्या ठाकूरांच्या खोलीच्या जवळपास कुठेतरी बांधलं आणि त्याचं निगा राखू लागला. ठाकूरांचं लक्ष गेलं. त्यांनी विचारलं की हे काय रे, कुठनं आणलं? तर म्हणे हे बछडं आहे. म्हणजे काय करणार, मी याला चांगला मोठा खाऊपिऊ घालीन, चांगला मोठा करीन, याचं बैल तयार होईल. बरं, मग याला मी देशात घेऊन जाईन, म्हणजे आपल्या गावी, आणि तिथे त्याला त्या शेतात जोतीन. मग तिथून मला खूप चांगली पीक मिळेल आणि माझ्याकडे भरपूर पैसे होतील. हे सगळं ऐकल्यावर ठाकूर तिथे बेशुद्धच पडतात. म्हणजे काय मायाचा खेळ आहे बघा. अरे म्हणे कुठे हे बछडं, ते अजून साला म्हणजे हे पण नाही झालेलं आहे, नीट चालू शकत नाही आहे, आणि त्याची मजल कुठपर्यंत गेलेली आहे की आता हे बछडं त्याला मी मोठं करीन, त्याचं बैलामध्ये त्याचं रूपांतरण होईल, मग त्याला मी जाऊन देशात घेऊन जाईन, तिथे त्याची शेती करीन आणि मला भरपूर पैसे मिळतील. हे विचार करून, म्हणजे हे सगळं ऐकून ठाकूर आधी तर बेशुद्धच पडले आणि शुद्धीवरती आल्यानंतर त्यांनी चांगली खरडपट्टी काढली. असो, तर म्हणण्याचा अर्थ काय की शम म्हणजे काय, की मनाची समजूत घालून आणि त्याला विषयांपासून दूर करणे, याला म्हणतात शम. पुढचे जे 5 आहे, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान, हे आपण येत्या बुधवारी या घेण्याचा प्रयत्न करूया. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.